मित्रांनो, तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, रविराजला सकाळीच तन्वीचा फोन येतो. रविराज तो फोन घेतो आणि तन्वीला म्हणतो, तन्वी, आज सकाळी तुला बापाची आठवण कशी काय आली? प्रिया म्हणत असते की बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणून फोन केलाय. प्रिया म्हणते, बाबा, आज आपण दामिनी देशमुखला जाऊन भेटूया का? तेव्हा रविराजला हे ऐकून जरा धक्काच बसतो, कारण त्याने दामिनीला नोटीस पाठवलेली असते की आम्ही येऊ शकणार नाही, कारण प्रियाची मानसिक स्थिती ठीक नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा ऐका ना, आपण तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, म्हणजे मी देऊ शकते. तेव्हा रविराज म्हणतो, ते ठीक आहे, पण आता हे मध्येच काय काढलंस? आणि तुझी मनस्थिती ठीक नाहीये हे कळवलंय ना मी दामिनीला. त्यावेळी प्रिया म्हणते, बाबा आपल्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये ना, मग जायला तरी काय हरकत आहे? रविराज म्हणत असतो की मी तिला भेटायला जातो आणि ते मी तुला मेसेज करून कळवतो. तेव्हा प्रिया ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवून देते. तेव्हा प्रियाने फोन ठेवल्यानंतर ती म्हणते की निदान आता मैपट डोक्यावर तरी बसणार नाही, एकदा का मी चौकशीला गेले तर त्याचंही मन समाधान होईल, असं म्हणून ती लगेच पर्स घेते आणि रविराजकडे निघालेली असते. तेव्हा तिथे प्रताप आणि कल्पना नाश्ता करत बसलेले असतात. तेव्हा कल्पना विचारते, तन्वी हे काय, अश्विन कुठे आहे? त्यावेळी तन्वी म्हणते की तो लवकरच निघाला, हॉस्पिटलमधून त्याला कॉल आला होता आणि एमर्जन्सी सुद्धा होती. तेव्हा प्रताप म्हणतो, हे काही डॉक्टरांच्या नशिबातून सुटत नाही. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे, आता तू नाश्ता करून घे. तेव्हा प्रिया नाश्ता करायला नको म्हणत असते आणि ती म्हणत असते की मी आता बाबांकडे जाते, नंतर नाश्ता सुद्धा तिथेच करेल. तेव्हा लगेचच कल्पना हसत हो असं म्हणते. तेव्हा अर्जुन आणि सायली सुद्धा नाश्ता करण्यासाठी तिथे आलेले असतात. तर प्रताप लगेचच प्रियाला विचारतो, तन्वी हे काय, तू परत माहेरी चाललीस? अगं 2 दिवसांपूर्वी तू माहेरी जाऊन आलीस आणि काल तर रविराज आणि प्रतिमा ते दोघंही येऊन गेले. तेव्हा प्रियाला काहीच सुचत नाही की काय उत्तर द्यावं. तेव्हा प्रिया म्हणते, काय झालं मग? तेव्हा प्रताप म्हणतो, काही नाही ग, माझं ऑब्जेक्शन काहीच नाहीये, पण बाळावरचेवर सारखं सारखं माहेरी जाणं बरोबर नाही वाटत. पण मनामध्ये शंका येते की तुमचा संसार नीट सुरू आहे की नाही आणि तुझं मन इथे रमत नाहीये का, असे प्रश्न प्रताप विचारत असतो. त्यावेळी अर्जुनला हसू येतं. सायली त्याला गप्प राहायला सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा असं का म्हणताय तुम्ही, आणि आमचा संसार किती सुखाचा सुरू आहे हे तर तुम्हाला दिसतंय ना. तेव्हा कल्पना हो असं म्हणते. त्यानंतर प्रिया अर्जुनकडे पाहत म्हणते, आश्रम केस संदर्भात थोड्या हालचाली सुरू आहेत, त्याबाबतच मला बाबांसोबत थोडं डिस्कस करायचं होतं, म्हणूनच मी चालले आहे. आणि लग्न झाल्यानंतर बाबांनी माझ्याशी बोलणंच टाकलं होतं आणि आत्ता कुठे जाऊन ते माझ्याशी आधीसारखं बोलायला लागले आहेत आणि म्हणूनच मी इथून जाते असं ते सगळ्यांना सांगते. बाबा माझं इथे मन रमणार नाही, असं कसं होईल? त्यावेळी लगेचच प्रताप हो असं म्हणतो. त्यावर अर्जुन हसतो आणि म्हणतो, तुझं इथे मन तर रमणारच ना, कारण इथे कसं असतं, माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण तुला खायचं असतं, हो की नाही? तिच्याबद्दल सारख्या सारख्या काड्या करायच्या असतात, कुणाच्या दाराला कान लावून ऐकायचं असतं आणि कुणावर चोरीचा आरोप सुद्धा टाकायचा असतो. अगं किती बिझी असतेस तू इथे, मग तुझं मन का नाही रमणार इथे? तेव्हा प्रताप तन्वीला जायला सांगतो आणि अर्जुन सायली स्टडी रूममध्ये निघून जातात. तेव्हा तिथे गेल्यानंतर अर्जुन खूप चिडलेला असतो, कारण अर्जुनला माहीत असतं की प्रिया ही दामिनीलाच भेटायला गेली आहे. तेव्हा सायली म्हणते, काय हो, तुम्ही माझं ऐकणारच नाहीयेत का? तुम्ही प्रियाला सारखं सारखं प्रश्न विचारत राहणार आहात का? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, आणि मी म्हणतोय की तुम्ही स्पष्टपणे तिला प्रोटेक्ट करणं थांबवा, कारण ती खरी कशी आहे ना हे लगेचच सर्वांना कळू द्यात. तू बघितलंस ना, ती दामिनीकडे चालली आहे, हे सगळ्यांसमोर कसं उघडं पडलं. सायली म्हणत असते की त्या दामिनीला प्रियाची चौकशी करायची आहे ना, मग करू द्यात. अर्जुन आणि सायलीचं केस संदर्भात बोलणं चालू असतं. तर इकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेव्हा रविराज आणि प्रिया त्या ठिकाणी येतात. रविराज दामिनीला म्हणत असतो की दामिनी, तुला प्रियाला जे काही विचारायचंय ना ते लवकरात लवकर विचार आणि तिला लवकरात लवकर मोकळी कर तर बरं होईल. तेव्हा दामिनी प्रियाला प्रश्न विचारू लागते. दामिनीने प्रश्न विचारून झाल्यानंतर प्रिया स्टेटमेंट देते आणि रविराज आणि तन्वी तिथून निघतात. रविराज आणि प्रिया तिथून गेल्यानंतर दामिनी लगेच महिपतला फोन लावते. महिपत आणि दामिनी बोलत असतात, तेवढ्यात तिथे रविराज येतो. रविराजला पाहून दामिनी खूप घाबरते. तेव्हा दामिनी विचारते, काय झालं रविराज? तेव्हा रविराज म्हणतो, काही नाही, माझा मोबाईल राहिला येते म्हणून मी घ्यायला आलोय.
तेव्हा रविराज गेला ही खात्री करून दामिनी लगेच महिपतला बोलते. महिपत आणि दामिनी बोलत असतात आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. अर्जुन चैतन्य सायलीला म्हणतो, या फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे विलास मेलेची वेळ आहे 8:30. त्यावर लगेच सायली म्हणते की मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे. हा मेसेज तर विलास काकांनी केला होता ना. तर दुसरीकडे दामिनी रागातच प्रियाला म्हणते, अगं मूर्ख मुली, तू मेसेज केला होतास का? अगं विलास अगोदर मेला आणि तू मेसेज नंतर केला आहेस. तर दुसरीकडे अर्जुन हात पुढे करतो आणि म्हणतो, ही मेसेज करणारी व्यक्ती सापडली तर मधुभाऊ सुटणार. तेव्हा सायली अर्जुनच्या हातावर हात ठेवत म्हणते की आपण ही केस जिंकणार. अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.